नमस्कार मित्रांनो, तर हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. तर मी एसबीआय बँकची एक न्यूज आली होती, तर त्याच्यामध्ये सांगितलं होतं की मार्केट डाऊन साईडला येऊ शकतं आणि चॅनल सुद्धा त्यांनी ब्रेकआउट केलेला आहे. तर आपण सांगितलेले सपोर्ट होता 45,675, मार्केट तिथपर्यंत आलेलं आहे. म्हणजे आपले जे दोन्ही टार्गेट्स होते ते दोन्ही टार्गेट्स आपले कम्प्लीट झालेले आहेत. आणि निफ्टीमध्ये बघूया की काय झाले, की निफ्टीमध्ये पण सेम ॲज इट इज 21,853 ची लेवल होती. त्या लेवल्स पासून मार्केट टेस्ट करून वरती फिरत होतं आणि तीच ब्रेक केल्यानंतर सेकंड टार्गेट ही सुद्धा आपलं कंप्लीट झालेलं आहे 21,761. तर उद्यासाठी कोणत्या कोणत्या लेवल्स आहेत हे चेक करूया. तर हा बँक निफ्टीचा चार्ट आहे, बँक निफ्टीचा 30 मिनिटचा टाइम फ्रेम. तर 45,825.55 ही क्लोजिंग दिलेली आहे. तर उद्या मार्केट जर समजा गॅप डाऊन झालं तर 45,290 ते 45,626 या लेवलच्या आसपास ओपन होऊ शकतं. पण त्यासाठी आपल्याला डाऊन साईडला यायला लागलं मार्केट, तर आपल्याला फक्त एकच महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे क्लोजिंग. तर त्यावेळेस आपल्याला टार्गेट मिळणार आहे 44,900 आणि जो आता लास्ट वीक मध्ये लो दिला होता म्हणजे 44,363. आणि जर समजा मार्केट अप साईडला जायला लागलं तर 45,900 म्हणजे 46,000ची लेवल हे आपलं पहिलं टार्गेट असणार आहे. आणि 46,261 आणि 47,117 या आपल्याला लेवल्स आहेत. तर निफ्टीमध्ये बघूया की काय होऊ शकतं. तर निफ्टी आज 21,771 या लेवलला क्लोज झाली आहे, म्हणजे आपल्या सपोर्ट वरतीच क्लोज झाली आहे. जर समजा उद्या निफ्टी डाऊन साईडला गॅप डाऊन ओपन झालं तर 21,678 या लेवलमध्ये ओपन होऊ शकते, म्हणजे एक 90 ते 100 पॉईंटच्या आसपास मध्ये. पण आपल्याला एक आज त्याने एक रेजिस्टन्स तयार केलेला आहे 21,936 ते 21,956. त्या लेवल्स पासून कंटिन्युअसली सेलर्स ऍक्टिव्हेट होत होते. तर आता या लेवल्स आपल्याला महत्वाच्या आहेत. तर सगळ्यांनी सेफ ट्रेडिंग करा आणि सगळ्यांनी सेफ प्रॉफिट बुक करा. थँक्यू.